ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही शुद्धीवर आल्यानंतर ती पाहते तिच्यासोबत आली सर्वजण उभे असतात तेव्हा सायली ही अतिशय आनंदाने रविराज, प्रतिभा, प्रताप, अर्जुन आणि सर्वांना सांगते की मीच खरी तन्वी आहे आणि सर्वजण हे अवाक होऊन सायलीकडे पाहू लागतात आणि कोणाचाही सायलीच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही। तेव्हा रविराज बोलतो, सायली तुला असे आमच्या भावनांशी खेळताना काहीच कसे वाटले नाही। तेव्हा प्रतिभा देखील बोलते, तन्वीच्या बाबतीमध्ये कसलीही मस्करी मी सहन करून घेणार नाही आणि सायली तुझ्याकडून तर मला ही अजिबात अपेक्षा नव्हती। आणि तेव्हा सायलीच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही। त्यानंतर आपण पाहतो सायली ही देवळामध्ये जाते आणि देवाकडे न्याय मागू लागते आणि ती जोरजोरात घंटी वाजवते आणि त्याच वेळेस आपण पाहतो त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि तो सायली म्हणून आवाज देतो आणि सायली ही अर्जुनला बोलते, सायली की तन्वी, जेव्हापासून मी तन्वी असल्याचे मला जाणवत आहे तेव्हापासून मला तन्वीच्या सर्व गोष्टी या माझ्या का वाटत आहे। तिची खेळणे, तिचे पेंटिंग्स, तिच्या आवडत्या वस्तू या सर्व माझ्या असल्यासारखेच मला वाटत आहे। आणि तेव्हा अर्जुन बोलतो, म्हणजे याचा अर्थ एकच होतो आणि तो म्हणजे तूच खरी तन्वी आहेस। आणि तेव्हा सायली ही अतिशय आनंदित होते व प्रेमाने त्याला मिठी मारते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कशा प्रकारे सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सर्वांना पटवून देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।